गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे संडे, तारीख 3 आणि सकाळचे वाजलेत 6:39. राईड करायला ठरलं, अचानक प्लॅन ठरला आणि आपण कुठं निघालो आहे ते तुम्हाला कळलंच. तर आता डायरेक्ट भेटूया आपल्या गाडीवरती. हे आपण आता पोचतोय अथर्वच्या घरापाशी आणि नेहमीप्रमाणे यावेळी पण अथर्वनं यायला उशीर केला, त्यामुळं एक 5 मिनिटं अथर्वची वाट बघत थांबावंच लागणार आहे आपल्याला इथं आता. तर मित्रांनो, आज राईडला जाण्याचं खरं कारण म्हणजे बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कोणताही ब्लॉग आलेला नाही आहे, व्हिडिओ आलेला नाही आहे. तोही बरेच दिवस झाले डोक्यात फिरत होतं की बराच गॅप पडला यंदा व्हिडिओ टाकण्यासाठी, तर एखादी राईड करावी. आणि आपली ही बुलेट आपल्याला कराडमध्ये पोच करायची, त्यामुळं आपण आज संडेचा मुहूर्त काढून कराडला निघालो आहे. तर पंढरपूर ते कराड असा हा आपला साधारण 250 म्हणजे 175 किलोमीटरचा राईड होणार आहे. उन्हाचं तीव्रता सध्या खूप जाणवते, त्यामुळे थोडंसं लवकर निघायचं होतं, पण अशा काही कारणांनी लेट होतं आहे. तर जास्तीत जास्त लवकर हा प्रवास पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि रस्त्यात येणारी मजा आपण पाहूच. किती उशीर लागा? अरे मी आवरायला वेळ लागला मला. जॅकेट बिकेट घ्यायचं, करायचं काय सगळं बस. ही पिशवी नसती घेतली. आता पोचलो आहे आपण खरं आटपाडीपाशी.
आणि गाडी झाली गरम, त्यामुळं थांबलो इथं, थोडा ब्रेक घेतला आहे. आता बघूया काय गाडीचा घोटाळा झाला का काय, कारण की इंजिनमधून तर धूर निघतोय. बघूया आता काय होतं. चल की 40 मिनिट झाली. लाव का? नंतर गाडी एकदम गरम झाली होती आणि एक 15-20 मिनिटाचा गॅप घेतला तर थोडी गाडी झाल्यानंतर पुन्हा गाडी चालू झाली. हे काका झालं की गाडी पळवून उपयोग नाहीये, एकदम सॉफ्टली जावं लागल. म्हणजे खरं तर ही गाडी घेण्याचं कारण सुद्धा तेच आहे, कारण की लॉंग राईडसाठी गाडी खरंच उपयोगाची नाहीये. कारण की तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल अक्कलकोटचा, जर पंढरपूर अक्कलकोटला सुद्धा जाताना ही गाडी अचानकपणे अशीच बंद पडली होती. गाडीचा प्रॉब्लेम नाहीये खरं, कारण की गाडीचं एक मॉडेल आहे ते 1967 मॉडेल आहे. ते जवळपास या गाडीला 50 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्यामुळं आता तिच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन ठेवणं ते सुद्धा खरं तर चुकीचं आहे. आणि गेली 2-3 वर्ष डोक्यात होतं की गाडी अपग्रेड करायची. डॉमिनार 400 आणि मेट्रो 350 वगैरे असं प्लॅनिंग होतं डोक्यात, पण थोड्या फायनान्शियल कंडिशनमुळं ते आपल्याला पूर्ण करता आलं नाही. पण बघूया, आता ही गाडी दिल्यानंतर आपली काय राईड थांबणार नाही आणि लवकरच आपण गाडी अपग्रेड करूया. नवीन गाडी येईलच आपली, होप. तर आपण आता आटपाडीत पोचलोय आणि आटपाडी बायपासनं पुढे गेल्यानंतर आपल्याला देवघाट लागणार आहे. मला थोडस घाटातलंच टेन्शन येते, कारण की प्लेन रस्त्याला गाडी गरम होऊन बंद झाली, तर घाटात काय होईल काय सांगता येत नाही. बघूया आता पुढे गेल्यानंतरच कळत काय होतंय. हे या गाडीत कुठंच कळत नाही. रॉयल एनफिल्डची अजूनही सगळ्या मॉडेल्स मध्ये तो प्रॉब्लेम आहे की फ्युएल गेज कुठंच ही कंपनी देत नाही. त्यामुळे ऑन आणि रिझर्व यावरती तुम्हाला अंदाज लावून गाडी चालवत राहावी लागते. आता आपण जवळपास विट्याच्या जवळ आलोय. विटा इथून 20 किलोमीटर राहिले आणि उन्हाचं जसं जसं टाइम जाईल तसं ऊन खूप वाढत चाललंय. 12च्या आधी आपल्याला कराडला पोहोचायचंय, जेणेकरून उन्हाळ्याच्या तडाख्यात आपण सापडणार नाही. इथून देवगड चालला आला चांगला.
जवळपास आपण आता भिवघाट क्रॉस करत आहोत आणि भिवघाट संपल्याच आपण हॉटेल राजेशाही इथं नाश्त्यासाठी थोडासा स्टॉप घेणार आहोत. नाश्ता झाल्यानंतर आपण निघालो ते कराडच्या दिशेने. राईड अचानक ठरल्यामुळं गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरीही आणली नव्हती आणि आता गोप्रोची आहे ही बॅटरीही सुद्धा संपत आली होती. त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. बरोबर 11:30च्या वेळेला आपण शेवटी कराडमध्ये दाखल झालो आणि बरोबर इथेच गोप्रो देखील आपला स्विच ऑफ झाला.